खरा अनुभव. बाळू मामांमुळे आजारपण बरे झाले. परदेशात राहणाऱ्या एका तरुणाची खरी गोष्ट. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी एका परदेशात राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्याचा सर्वात खोल अनुभव आहे. हा तरुण भारतातला नव्हता. त्याला बाळू मामा माहिती नव्हते, पण तरीही बाळू मामांनी त्याचं आयुष्य वाचवलं. या तरुणाचं नाव होतं लियाम. राहणारा अमेरिकेच्या ऑरेगॉन राज्यात. वय वर्ष 28. त्याचं आयुष्य खूप साधं होतं. एक छोटं गॅरेज जिथं तो गाड्या दुरुस्त करायचा. मित्रमंडळी, संध्याकाळी संगीत, गेम्स, थोडं सोशल मीडियावर वेळ घालवणं. तो देव, धर्म, अध्यात्म यापासून खूप दूर होता. तो म्हणायचा, मी फक्त प्रत्यक्ष गोष्टींवर विश्वास ठेवतो. जे डोळ्यांनी बघता येतं, ज्याचं वैज्ञानिक कारण असतं तेच खरं. पण आयुष्याला कधी वळण येईल हे कोणालाच माहीत नसतं ना. एका दिवशी गॅरेजमधून काम करत असताना त्याच्या गुडघ्यात थोडं दुखायला लागलं. वाटलं जरा ओझं उचललं म्हणून असेल. पण पुढच्या आठवड्यात त्याचं संपूर्ण शरीरच जड होऊ लागलं. हात, पाय, पाठ, मांड्या सगळं सुजायला लागलं. तो उठून बसू शकत नव्हता. चालणं तर दूरचीच गोष्ट होती. तो हॉस्पिटलमध्ये गेला. अनेक चाचण्या झाल्या, रिपोर्ट्स आले, आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते त्याच्या पायाखालची जमीन हादरवून गेलं. तुला ऑटो इम्युन डिसऑर्डर झाले. तुझं शरीरच आता तुझ्यावर हल्ला करतंय. या आजाराला कायम इलाज नाही, फक्त लक्षणं नियंत्रित करता येतात. त्या क्षणी लियामचं जग थांबलं. 28 वर्षांचा एक तरुण, जो कालपर्यंत गाड्या दुरुस्त करत होता, खेळत होता, गिटार वाजवत होता, तो आता रुग्णालयात बेडवर पडून होता. तो दिवसागणिक कमकुवत होत चालला होता. औषधं चालू होती, पण त्याला काहीच फरक जाणवत नव्हता. झोप यायची नाही. खाल्लं की उलटी व्हायची. संपूर्ण शरीरात दुखणं. त्याच्या मनात सतत एकच विचार, हे आयुष्य आता संपणार का? मित्रांनो, लियाम खूपच खचून गेला होता. पण त्याच्याच आयुष्यात एका रात्री एक चमत्कार घडला. एका जुन्या कॉलेजमधल्या मित्राचा त्याला मेसेज आला, लियाम, मी तुझी अवस्था ऐकली. मला माहित आहे तू अध्यात्म मानत नाहीस, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. भारतात एक संत आहेत, बाळू मामा. त्यांच्या नावात एक अशी ऊर्जा आहे की ती आजारालाही हरवू शकते. फक्त दिवसातून काही वेळा त्यांचं नाव घे की बाळू मामा. काही विशेष पूजा नाही, काही धर्म नाही, फक्त नाव. खरं मन हवं. लियामने आधी हसून दुर्लक्ष केलं. हे काही खरं होऊ शकतं का? फक्त नाव घेतलं की मी बरा होईल. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आलं, डॉक्टरांचं औषध काम करत नाही, मग एक नाव घेऊन पाहण्यात काय हरकत आहे. त्या रात्री शांत खोलीत, अंधारात तो पहिल्यांदा डोळे मिटून बसला. हळू आवाजात त्याने उच्चारलं, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा. फक्त 3 वेळा. त्या रात्री त्याला महिन्यांनंतर प्रथमच गाढ झोप लागली. सकाळी उठला आणि त्याच्या शरीरात थोडी हलकुलकी वाटली. दुखणं होतंच, पण आत कुठेतरी शांती जाणवली. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा नाव घेतलं, 5 वेळा, नंतर 11 वेळा. आणि जसजसा दिवस जात गेला तसतसं त्याचं शरीर आणि मन सुधारत गेलं. एका रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका सुंदर डोंगरावर उभा होता. समोरून एक तेजस्वी व्यक्ती चालत येत होती. त्यांच्या हातात काठी होती, डोक्यावर पांढरं वस्त्र, चेहऱ्यावर शुद्ध प्रेम. त्यांनी लियामकडे पाहिलं आणि हसले. फक्त हसले, काही न बोलता. लियाम घाबरला नाही. उलट त्याला वाटलं, कोणी आहे माझ्यासाठी. त्याने त्या क्षणानंतर बाळू मामा यांना आपला अदृश्य आधार मानलं. आता तो दररोज बाळू मामांचं नाव घेत असे. त्याने त्याच्या फोटोचा एक प्रिंटआउट घेऊन आपल्या खोलीत लावला. दिवसातून 2 वेळा डोळे मिटून बसायचा आणि फक्त म्हणायचा, बाळू मामा, तुम्ही माझ्यासोबत राहा. एका महिन्यात त्याचे रिपोर्ट सुधारले. डॉक्टर चकित. ज्या रोगाला कधीही बरा न होणारा म्हटलं गेलं, तो आता लियामच्या शरीरातून हळूहळू गायब होत होता. लियामला वाटलं, बाळू मामा भारतात आहेत, पण त्यांनी माझं दुःख अमेरिकेत बसून ऐकलं. त्याने त्याच्या आईवडिलांनाही हे सांगितलं.
आता त्याच्या घरी दररोज संध्याकाळी एका कोपऱ्यात मेणबत्ती लावून बाळूमामांचं फोटो समोर ठेवून सगळं कुटुंब 5 वेळा नाव घेत असे. आज लियाम पूर्णपणे बरा झाला आहे. तो परत गॅरेजमध्ये काम करत आहे. त्याचं आरोग्य पूर्ण स्थिर आहे आणि त्याचं मन शांत, समाधानी. तो आता दर रविवारी यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकतो, हाऊ अ नेम फ्रॉम इंडिया सेव्ड माय लाईफ. तो सगळ्यांना सांगतो, माझा देव नाही, पण माझा आधार आहे बाळूमामा. मित्रांनो, ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याला भारताची संस्कृती, धर्म, भाषा काहीही माहिती नव्हतं, पण फक्त श्रद्धा आणि नाव यांच्या जोरावर त्याने मृत्यूला हरवलं. आज जर तुम्ही कोणत्याही त्रासातून जात असाल, कोणताही आजार, दुःख, अस्वस्थता, तर एकदा बाळूमामांचं नाव घ्या. फक्त 11 वेळा, सकाळी आणि रात्री. बाळूमामा, बाळूमामा. हे नाव फक्त उच्चार नाही, हे एक ऊर्जा आहे, एक प्रेम, एक जीवनदायिनी शक्ती. ही कथा इथे संपते, पण ती लाखो मनात जागी होते. तयार आहेस का जग बदलणाऱ्या या अनुभवावर विश्वास ठेवायला? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा, जय बाळूमामा.